तर अब्दुल सत्तार हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यानं चर्चेत असतात। आताही ते त्यांच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेत आले। ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक नेता चर्चेत येण्यासाठी प्रयत्न करत असतो। मात्र सत्तारांची ही चर्चा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये पोलिसांना गौतमीच्या चाहत्यांवर लाठीचार्ज करायला लावल्यानं होतीये। काय म्हणाले सत्तार सविस्तरपणे पाहूया। अब्दुल सत्तार बोलले आणि वाद झाला नाही असा दिवस नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात अब्दुल सत्तार आणि वाद हे जणू समीकरणच झालंय। मंत्रिपद जाण्याच्या भीतीनं गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार शांत होते, पण गौतमीच्या लावणीत पोलिसांना लाठीचार्जसाठी चिथावणी देऊन त्यांनी आणखी मोठा वाद ओढावून घेतलाय। अब्दुल सत्तार हे त्यांच्या वक्तव्यामुळे कायम वाद ओढावून घेत राहिले। कृषी मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। शेतकरी बांधवांचे आत्महत्या हे काही आजचा की नाही, अनेक वर्षापासून शेतकरी बांधव आत्महत्या करतात। अब्दुल सत्तार बीडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू घेता का असा जाहीर सवालही विचारून राजशिष्टाचाराच्या ऐशी की तैशी करून टाकली। अब्दुल सत्तारांसह जेव्हा त्यांच्या साथीदारांवर 50 खोक्यांचा आरोप हा सुप्रिया सुळेंनी केला, तेव्हा लोकशाही मराठीशी बोलताना त्यांची जीभ घसरली। सुप्रिया सुळेंचा त्यांनी अपमानजनक उल्लेख केला। सुप्रियाताई सुळे म्हणतात की 50 खोके तुम्हाला पण मिळालेत का, आणि तुम्ही जेव्हा त्यांना म्हणतात की तुम्हाला द्यायचे का, तर ते असं म्हणतात की तुमच्याकडे आले असतील म्हणून ते तुम्ही त्यांना ऑफर करताय। काय सांगा झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ। अब्दुल सत्तार यांच्या मुलीची नावं टीईटी घोटाळ्यात आली होती। मुली टीईटी नापास असतानाही त्यांच्याच शिक्षण संस्थेत नोकरी करत होत्या। त्यांच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजचाही मुद्दा वादात सापडला। या कॉलेजसाठी सत्तारांनी भूखंड हडपल्याचा आरोप होतोय। खंडीभर आरोप असतानाही अब्दुल सत्तारांसारखा नेता मंत्रिमंडळात कसा असा प्रश्न उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।